आपण पाहताय महाराष्ट्र माझा 24। वन्य प्राण्यांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाचं अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे आणि वन खात्याच्या ह्या ज्या बेजबाबदार कामामुळे शेतकरी मितकुटीला आलेला आहे। त्यासाठी येत्या 13 एप्रिल रोजी येणाऱ्या सोमवारी चंदगड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं चंदगड तहसीलदार कार्यालय तालुका दंडाधिकारी यांच्यावर आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। त्याच्या पार्श्वभूमीवर आज इथं चंदगड वन परिक्षेत्र विभागामध्ये आपल्या खात्याचे वन खात्याचे जिल्ह्याचे सब DOP जे आहेत विलास काळे साहेब त्यांनी आम्हाला बोलवलं होतं। आमच्या शिष्टमंडळामध्ये आज या आमचे जे प्रमुख लोक आहेत ती सगळी मंडळी हजर होती आणि त्या मंडळींच्या समोर काही मुद्द्यांची आमची चर्चा झालेली आहे। तर आमचे जे मुद्दे आहेत ते बेसिक सगळे मुद्दे आम्ही डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि येणाऱ्या 13 तारखेला डिपार्टमेंटच्या वतीनं वन खात्याच्या वतीनं जे महत्त्वाचे अधिकारी आहेत ज्यांच्याकडं सँक्शन अथॉरिटी आहे अशा प्रकारचे अधिकारी इथं हजर राहावेत आणि त्यांनी आम्हाला सर्व शेतकऱ्यांना आश्वस्त करावं की बाबा या होणारा त्रास आमचा वन्य प्राण्यांचा कसा कमी होणार आणि नुकसान भरपाई कशा पद्धतीने मिळणार अशा प्रकारची चर्चा इथं आमची झालेली आहे। येणाऱ्या 13 तारखेला समस्त चंदगडवासियांना चंदगडमधल्या सर्व शेतकऱ्यांना सगळ्या घटकांना शेतकरी शेतीवर अवलंबून असलेल्या सर्व शेतीपूरक व्यावसायिकांना सुद्धा माझं नम्र या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन आहे की येणाऱ्या 13 तारखेला आपण सकाळी 11 वाजता चंदगड तहसीलवर आपल्याला मोर्चा न्यायचा आहे आणि हा जो दरवर्षी होणारा त्रास आहे वन्य प्राण्यांच्या त्या त्रासावर कायमस्वरूपी शासनानं धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांची याच्यातून मोकळीक व्हावी आणि शेतकऱ्याला समृद्धी आणि भरभराट मिळावी यासाठी हा मोर्चा आहे। या मोर्चामध्ये सर्वांनीच सहभागी व्हावं ही विनंती मी पुन्हा एकदा सर्वांना करीत आहे। बातमी तुमची, साथ आमची।